विनायक निमणांना प्रॉब्लेम सांगितला की सोल्युशन हे मिळणारच. 2012ला जेव्हा मी सर्वप्रथम नगरसेवक झालो तेव्हा वडिलांनी मला काही गिफ्ट दिलं असेल तर ते बीपीएमसीचं जो बुक दिलं होतं. तेव्हा विधानसभेची सगळी गडबड सुरू होती आणि त्याच काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या घरी आले होते. तर कशासाठी नक्की आले होते तुमच्या घरी ते? जी पहिली संधी मिळेल की ज्यातून आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो आणि सभागृहामध्ये हे जाऊन आपण लोकांचे मुद्दे उपस्थित करून लोकांचं कल्याणाकडे आपण वाटचाल करू शकतो, ह्या अनुषंगाने तेव्हा प्रयत्न चालू होते. सनी हे तुमचं टोपण नाव आहे की खरं नाव आहे? नाही, सनी हे टोपण नाव आहे. स्कॉलरशिप देण्यासाठीची तुम्ही जाहिरात तुम्ही केलेली असते. लोक म्हणजे आपला पैसा वाचवतात आणि तुम्ही मात्र स्कॉलरशिप देण्यासाठी जाहिरात करतात. तर कसा रिस्पॉन्स मिळतो त्याला? लास्ट इयर इंजिनिअरिंगला जो विद्यार्थी होता त्याला आम्ही स्कॉलरशिप तेव्हा दिली, म्हणजे पहिल्या वर्षी जी दिली. सेकंड इयरला त्यांनी त्याच्या पगारातला पहिला महिन्याचा पगार जो होता त्यातले 25,000 रुपये त्यांनी आम्हाला दिले. भाजपमध्ये असं काय आम्ही जो तो पाहतो, भाजपकडे जातो, भाजपकडे उमेदवारी मागतो, असं काय भाजपमध्ये नक्की? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्या पुण्याचं राजकारण एखाद्या घरातून जर चालत असेल तर ते घर कोणतं? त्या अशा घराच्या मी आज आहे आणि ते घर आहे दिवंगत आमदार विनायक निमण यांचं, ज्यांना सगळे आबा म्हणून ओळखायचे. त्यांचेच पुत्र, त्यांचे राजकीय वारसदार, सर्वात पद्धतीचे वारसदार सनी निमण आज माझ्यासोबत आहेत आणि आबांचा राजकीय वारसा देखील पुढे नेण्यासाठी त्यांनी आता कंबर कसलेली आहे. आणि ही सगळी राजकीय वाटचाल, त्यांच्या अनेक मोठ्या नेत्याशी असलेले संबंध, स्वतः ऑस्ट्रेलियातनं शिकून आलेला एक युवक पुढे राजकारणात काय करणार आहे याची सगळी ओळख या मुलाखतीमध्ये आपण करून घेणार आहोत. सनीजी, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. धन्यवाद. या घराशी तुमच्या आणि आबांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. तर काय आबा जेव्हा होते तेव्हा या घरामध्ये गर्दी कुठपर्यंत असायची आणि कुठपर्यंत जमायची? दररोज सकाळी 9 ते 11 वडिलांचा हा इथे दरबार असायचा. बरं. आणि तिथे कायम लोकांची गर्दी ही कायम असायची. बरं. आणि कायम त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्याकडे आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळायचं आणि लोकांनी प्रॉब्लेम सांगितल्यानंतर वडिलांनी कायम त्यांच्याशी शिकवण होती किंवा त्यांची अशी भावना असायची की तो प्रॉब्लेम आता त्याचा न राहता तो माझा झालेला आहे. ओके. त्या अनुषंगाने आपण त्याला सोल्युशन देणं गरजेचं आहे. ओके. आणि मग त्यासाठी सगळ्या बाजूनी ते प्रयत्न करून त्याला ते 100% सोल्युशन द्यायचे. म्हणजे विनायक निमणांना प्रॉब्लेम सांगितला की सोल्युशन हे मिळणारच, असा हा विश्वास नागरिकांमध्ये मी तेव्हा पाहिलेला आहे आणि त्या पद्धतीनेच आता आमची पुढे वाटचाल चालू आहे. पण जेव्हा दुसऱ्याची समस्या, आपली समस्या आपण आपल्या डोक्यावर घेतो तेव्हा असं वाटतं का रे की जी झंझट डोक्याला घेतली? नाही, उद्योग व्यवसाय करत असताना किंवा समाजामध्ये वावरत असताना कायम त्यांची शिकवण अशीच होती की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि समाज आहे म्हणूनच आपण आहोत, ही त्यांची भावना होती आणि तीच भावना आम्ही आता इथून पुढे देखील ती जोपासत आहोत. आणि सांगायला उलट आवडलं की विनायक निमणांकडे आलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हे असं म्हणणारे भरपूर नागरिक आजही भेटतात. पण याच्यामध्ये तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेलेला होता, तिथे शिक्षण घेतलं, नंतर असं वाटत नाही का काय आपण एवढं मोठं शिक्षण घेतलं ना, आता कुठे आता गटार किंवा रस्ते, ट्रॅफिक जाम याचे प्रश्न सोडत बसायचे, त्याच्यापेक्षा आपला मस्त व्यवसाय केला असता, आरामशीर लाईफ निघाला असतं की नाही? व्यवसाय तर आम्ही करतच आहोत आणि नगरसेवक म्हणले की कायम असं म्हटलं जातं की नळ, गटर, रस्ता, तर एवढ्यापुरतं नगरसेवकाची एक व्याप्ती मर्यादित न राहता एक समाजभिमुख काम कसं करता येईल, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काम कसं करता येईल, त्याच्यासाठी डेव्हलपमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण कसे आणू शकतो, हे खरं बेसिकली नगरसेवकाचं काम आहे. आणि हे मला खोटं, 2012ला जेव्हा मी सर्वप्रथम नगरसेवक झालो तेव्हा वडिलांनी मला काही गिफ्ट दिलं असेल तर ते बीपीएमसीचं जो बुक दिलं होतं की हे तू आयुध वाच, हे वाच आणि ह्यातून तुला कळेल की आपण कशा पद्धतीने नागरिकांचे प्रश्न सभागृहामध्ये असतील, जीबी मध्ये असतील, कशा पद्धतीने उचलले पाहिजे, कशा पद्धतीने मांडले पाहिजे आणि त्याला सोल्युशन कसं द्यायला हवं. हे त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम मला काय दिलं असेल, बीपीएमसी ऍक्ट आणि ह्याची पुस्तक त्यांनी मला तेव्हा दिलेलं होतं. बरं. पण तुम्ही ऑस्ट्रेलियाला होता, तिथला अनुभव आणि तुम्हाला जो बदल करायचा आहे, जो समजा तुम्ही ज्या प्रभागातनं आता औंध भागातनं तुम्हाला हे करायचंय, तर त्याची सांगड काही घालता येईल का हो काही की नाही आता हे ते फक्त ऑस्ट्रेलियाचं वगैरे सगळं स्वप्नच आहे, औंधमध्ये तसं काय होऊ शकत नाही वगैरे? नाही, तर 2012 ते 17 जेव्हा मी नगरसेवक म्हणून काम करत होतो तर मला सांगायला आवडेल की तेव्हा आमचे आयुक्त कुणाल कुमार साहेब होते आणि 2014 नंतर माननीय मोदी साहेबांनी ती स्मार्ट सिटी एक कन्सेप्ट जो आणला होता
त्याच्यामध्ये बेसिकली आमचा औंध, बाणेर, बालेवाडी ह्याच एरियाचा तेव्हा त्यांनी निवड केलेली होती. आणि त्यामध्ये देखील मी लोकांना बरोबर घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा पद्धतीने काम करता येईल ह्याच्यावरती माझा बेसिक फोकस राहिला होता. बरं. म्हणजे मला तेव्हा अजूनही आठवतं की आमच्या ब्रेमेन चौकापासून परिहार चौकापर्यंत त्यांनी वन वे रोड केला होता आणि दोन्ही बाजूला जवळजवळ 6-7 मीटरचे फुटपाथ केले होते. बरं. तर त्यांना प्रॉपर प्रेझेंटेशन देऊन मी त्यांना सांगितलं होतं की इथं 2 वे रस्ता असणं कसं गरजेचं आहे आणि येणारा फ्लो कसा आहे, ट्रॅफिक कसं राहील ह्या पद्धतीने पूर्ण एक अनालिसिस करून त्यांच्यावरती आणि तेव्हा फुटपाथवरती पथारीवाले देखील अनऑथराइजपणे बसू नये ह्याच्यासाठी कसं विजिलन्स करायला हवं ह्या अनुषंगाने पूर्ण आम्ही तेव्हा ते प्लॅनिंग करून त्यांना दिलं आणि त्याच माध्यमातून ब्रेमेन चौकापासून परिहार चौकापर्यंत जो रस्ता आहे हा 2 वे रस्ता झाला, नाही तर तेव्हा तो 1 वे करायचं त्यांचं चाललं होतं. ओके. म्हणजे फक्त पुस्तकी ह्याच्यावरती किंवा एक काय म्हणतो आपण इकडे हा रोड बघितला आणि तोच रोड आपल्याकडे इम्प्लिमेंट करायचा, तर असं न करता त्यातून काय बारकावे आहेत, कसं आहे, त्यात प्लस काय मायनस काय हे पाहून त्यातून मग प्रॉपर सोल्युशन कसं देता येईल ह्या अनुषंगाने विचार करूनच काम केलेलं. गेल्या वर्षी हेच मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 असेल आणि तेव्हा विधानसभेची सगळी गडबड सुरू होती आणि त्याच काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या घरी आले होते. तर कशासाठी नक्की आले होते तुमच्या घरी ते? तेव्हा विधानसभेचं वातावरण तेव्हा जोरदार होतं आणि तेव्हा पाडव्याच्या दिवशी ते आले होते. आमच्या वडिलांचं द्वितीय पुण्यस्मरणही त्या दिवशी होतं. तर त्या दिवशी ते आले होते आणि थोडंसं सल्ला मसलत आणि राजकीय त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. बरं. आणि तिथून पुढे मला कायम जाणवतं की त्यांचा आज हात आमच्या पाठीवर कायम आहे हे पदोपदी आम्हाला जाणवत असतं. पण तेव्हा त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलंय तेव्हा काही कारण तेव्हा चर्चा अशी होती की तुम्ही विधानसभेचे उमेदवार म्हणून पुढे येणार आहात आणि मग तुम्हाला काहीतरी आश्वासन दिलेलं आहे त्यासाठीच तुम्ही थांबलेला आहात, असं काही झालं होतं का? नाही, असं नाही. येणाऱ्या तेव्हा निवडणुकांचा जो वेळ होता त्याच्यामध्ये मी विधानसभेसाठी इच्छुक होतो आणि प्रयत्नही चालू होते आणि बेसिकली लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक माध्यम किंवा त्या सभागृहामध्ये जाणं गरजेचं आहे. तर तेव्हाच ते इलेक्शन जे 2017 पासून पुढे इलेक्शन जे झाले होते, 19ला ह्याच्या झाल्यानंतर 24च इलेक्शन तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य इलेक्शन वगैरे काही झालेलं नव्हतं. तर तेव्हा जी पहिली संधी मिळेल की ज्यातून आपण समाजाला काही देऊ शकतो आणि सभागृहामध्ये हे जाऊन आपण लोकांचे मुद्दे उपस्थित करून लोकांचं कल्याणाकडे आपण वाटचाल करू शकतो ह्या अनुषंगाने तेव्हा प्रयत्न चालू होते. बरं. पण आता त्या प्रयत्नामुळे तुम्हाला आता काय फडणवीसांनी काही शब्द दिलेला आहे का? शब्द नाही, वडील आणि ते 1999 पासून ते म्हणजे एकत्र सभागृहामध्ये गेलेले आहेत आणि कायम ते वडीलकीच्या नात्यानेच आमच्याशी आहेत आणि कौटुंबिक आमचं रिलेशन आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा जे विनायक तुझ्यामध्ये पाहतोय किंवा जे ते बघेल त्याच पद्धतीने माझं कायम तुला सहकार्य राहील किंवा मी त्या वडीलकीच्या नात्यानेच मी तुझ्या बरोबर आहे असं त्यांनी तेव्हा मला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट आता दीड वर्ष होत आलंय आणि त्याच्या अगोदरही कायम त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे आणि एक पाठीवर कायम त्यांची एक हे आहे म्हणजे एक असा आश्वासक हात पाठीशी आहे. जेव्हा आम्ही औंधचा विचार करतो तेव्हा औंध हा एक कॉस्मोपॉलिटन प्रभाग आहे. तिथे म्हणजे उच्चभ्रू लोक पण आहेत आणि सर्वसामान्य गरीब माणसं आहेत. पण असं होतं की जरा उच्च शिक्षित माणसं जरा थोडंसं गरिबांकडे दुर्लक्ष करतात, थोडंसं फक्त बंगल्यावाल्या गाड्यावाल्यांकडे पाहतात. तसं तुमचं होत नाही का? नाही, आमचा हा औंध बोपोडी हा जो प्रभाग आहे हा बेसिकली असं संमिश्र आहे की सेवा वस्ती देखील तिथे आहेत, कॉस्मोपॉलिटन देखील आहेत आणि गावठाण म्हणजे औंध आणि बोपोडी हे गावठाण एरिया देखील त्यामध्ये आहे. काम करत असताना कधीच असं वर खाली किंवा असा कधीच आम्ही भेदभाव किंवा हे असं त्याच्यामध्ये पाहिलेलं नाहीये. पण एक आहे की दोघांच्या नीड्स वेगवेगळ्या आहेत. जे कॉस्मोपॉलिटन आहेत त्यांना आता ट्रॅफिक असेल किंवा तुमचं सेफ्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी असेल किंवा सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू गॅस लाईनच्या बाबतीत असेल, असे त्यांच्या नीड्स वेगळ्या आहेत. इकडच्या वस्ती भागातल्या लोकांना त्यांच्या नीड्स वेगळ्या आहेत. आता जे नवीन तरुण आहेत त्यांना थोडंसं म्हणजे आता नोकरी व्यवसायामध्ये करत असताना थोडंसं व्यवसायभिमुख कसं करता येईल, महिलांना सक्षमीकरण कसं करता येईल ह्या अनुषंगाने त्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या गोष्टी त्यांची सांगड घालून एक चांगला एक आपण जे म्हणतो विकसित भारताच्या दृष्टीने जर जायचं असेल तर विकसित भारताचं जर 2047 मोदी साहेबांचं स्वप्न असेल त्यासाठी विकसित भारत घडायला हवा, विकसित भारत घडायचं विकसित महाराष्ट्र घडायला हवा आणि त्यासाठी एक विकसित
असा एक प्रगल्भ औंध असं बोपडी पूर्ण पण व्हायला बोपडी हवं. व्हायला हवं. खरं बेसिक सोल्युशन आहे, म्हणजे हा. बेसिक अगदी महत्वाची कन्सेप्ट आहे. पण इतरांपेक्षा, इतर नगरसेवकांपेक्षा तुमच्या डोक्यामध्ये काय आहे की मी हे अगदी विश्वासानं करू शकतो, जबाबदारीनं करू शकतो? टेक्नॉलॉजीचा काय आधार तुम्ही घेऊ शकता का? तुम्ही वेगळ्या पद्धतीने काही करू शकता का तुमच्या प्रभागासाठी? मी आता MS केलं प्रॉपर्टी आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये बरं. ऑस्ट्रेलियामध्ये, बरं. युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न मधून मी केलं. आणि एक सांगड जी घालायची आहे, टेक्नॉलॉजी असेल, लोकांचा सहभाग असेल, बेसिकली लोकांचा सहभाग हा वाढवणं ही फार गरजेचं आहे. बरं. की बेसिकली नगरसेवक असेल किंवा कोणी असेल तर नागरिकांच्या प्रॉब्लेम्स हे प्रशासनाकडून सॉल्व्ह करून घ्यायचं हे त्याचं बेसिक काम असतं. ओके. पण नागरिकांचे प्रॉब्लेम्स फक्त त्यांनी प्रॉब्लेम्स न सांगता ते देखील त्याच्यामध्ये कसे सोल्युशन देऊ शकतील ह्या अनुषंगाने जर आपण काम केलं तर नक्कीच आपण एक चांगला प्रभाग घडवू शकतो असं मला वाटतं. ओके. त्यासाठी तुम्ही जर पाहिलं की आता जाहीरनामा वगैरे आपण जे करतो त्यामध्ये देखील आम्ही लोकांचे काय ओपिनियन्स आहेत, लोकांचं काय म्हणणे आहे बरं. हे आपण त्या माध्यमातून सॉल्व्ह विथ सनी ह्या माध्यमातून आपण ते सगळे ते जाणून घेणार आहोत. ओके. आणि ते जाणून घेत असताना त्यातून जे चांगले पॉइंट्स आहेत की जे आपण पुढे आपल्या प्रभागासाठी उपयोगाचे आहेत ह्या ओके. पद्धतीने आपण औंध बोपडीसाठी एक मॅनिफेस्टो त्या हिशोबानेच करणार आहोत. एक सॉल्व्ह सनी मध्ये एक थोडं बेसिक समजावून घेतो. सनी हे तुमचं टोपण नाव आहे की खरं नाव आहे? नाही, सनी हे टोपण नाव आहे, खरं नाव बरं. चंद्रशेखर आहे. बरं. तेव्हा पुढे तुम्हाला सनी म्हणूनच ओळखतंय. सनी म्हणत होता. ते बेसिकली काय आलं हा. होतं, माझा जन्म 84चा. हा. तेव्हा बेताब पिक्चर आला होता बरं. सनी देओलचा. ओके. आणि नेमका ते नटराज टॉकीजला असायचं आणि त्याच्या समोरच्या हॉस्पिटलमध्येच माझा जन्म झाला होता. ओके. आणि मग तेव्हा ते टोपण नाव त्या हिशोबाने सनी हे झालं. अच्छा, मूळ नाव चंद्रशेखर. मूळ नाव चंद्रशेखर. ओके. आता औंध बोपडी भागामध्ये तुम्ही फिरता, मतदारांना किंवा तुमच्या सगळ्या यांना भेटता, तर तुम्हाला असं काय वाटतं की या ठिकाणी मी आलं की तातडीने एक दोन गोष्टी माझ्या डोक्यामध्ये अशा की मी तातडीने मला ते पूर्ण कराव्याच लागतील, असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे की तुम्हाला जाणवलं? 2012 ते 17 जेव्हा मी ह्या भागाचा नगरसेवक म्हणून मी जेव्हा काम केलं, सोमेश्वरवाडी औंध ह्या परिसराचा मी जेव्हा नगरसेवक म्हणून काम केलं तर त्यावेळी देखील सांगितलं की नगरसेवक म्हणजे नळ गटर रस्त्याच्या पुरतं मर्यादित नव्हताना काय वेगवेगळ्या पद्धतीने आपण योजना आणू शकतो किंवा काय पद्धतीने प्रकल्प आणू शकतो. ह्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर संजय महादेव निमन ग्राम संस्कृती उद्यान इथे गार्डनची डेव्हलपमेंट केली की ज्यामध्ये 12 बलुतेदार, 16 आलुतेदार, जी पहिली जुनी गावाची पद्धत असायची, पंचायत बसायची, पंचांकडे हे असायचं, पाटीलवाडा, आणि पहिली बार्टर सिस्टीम कशी होती ही सामान्य नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना आताच्या जेनझी लोकांना कळावं ह्या हिशोबाने आपण तेव्हा तिथे गार्डनची डेव्हलपमेंट केली. त्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आपण उभारणी केली. सयाजीराव गायकवाड उद्योग भवन आणि पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह ह्यांची देखील काम चालू होतं, म्हणजे 8-10 वर्षापासून चालू होतं. पण ते पण फास्ट ट्रॅक वरती घेऊन आपण 1.5 वर्षामध्ये त्याचं ओपनिंग केलं. एम्स हॉस्पिटल त्याचं देखील काम चालू होतं, ते देखील आपल्या ह्याच्यामध्ये कार्यान्वित झालं. ते PPP मॉडेल वरती आहे, पण त्यामध्ये देखील आपण भाग घेऊन की ते फास्ट कसं होईल त्या अनुषंगाने आपण तेव्हा ते प्रयत्न केले. आता तुमच्या डोळ्यासमोर काय दिसतं? हे झालं, पास झालं, डोळ्यासमोर काय झालं तुम्हाला? आता सर्वात बेसिकली जर पाहिलं तर ट्रॅफिक आणि आता जो नवीन तरुण जो आहे ह्या थोडासा कुठेतरी म्हणजे व्यवसायभिमुख त्याला करणं. आणि आता जर पाहिलं की 16 ते 18 ह्या वयोगटातील जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये काय म्हणतो आपण त्याला थोडंसं व्यसनाधीनतेकडे जात आहेत किंवा काय, तर टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स ह्या माध्यमातून आम्ही एक मोठी संकल्पना आम्ही राबवलेली आहे की ह्यामध्ये फक्त म्हणजे त्याचा विचार करणं, प्रबोधन करणं, त्यांना गायडन्स करणं आणि जर गरज असेल तर त्याला मेडिकेशन पर्यंत पण पोहोचवणं. या अनुषंगाने ते सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स असं म्हणून आपण ती मोहीम राबवली. तुम्ही तुमच्या फाउंडेशनचं सांगितलं, पण तुम्ही पुण्यामध्ये दरवर्षी चांगल्या स्पर्धा घेता, स्कॉलरशिप देता विद्यार्थ्यांना, त्याचा रिस्पॉन्स कसा असतो? आपण 2 वर्ष झाले कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन करतो. बरोबर. तर त्या मोफत कार्यसम्राट आरोग्य शिबिरामध्ये हे बाकी जे आरोग्य शिबिर असतात हे 1 दिवस चालतं. आमचं हे आरोग्य शिबिर कमीत कमी 4 महिने चालतं. त्यामध्ये जर पाहिलं तर आम्ही घराघरामध्ये जाऊन पहिले नागरिकांचा सर्व्हे करतो, त्याचं वेट, BP आणि हाईट चेक केली जाते. ती करून त्याच्यामध्ये जर काय समजा म्हणजे घराघरामध्ये जाऊन आपण ही करतो. त्यानंतर प्रभागापुरतं करता नाही, शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपण करतो. आणि जो मेन कॅम्प जो असतो त्याच्यामध्ये शहरातले देखील अनेक नागरिक त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्याच्या उद्घाटन. हो, देवेंद्र फडणवीस होते, अजितदादा होते, सुप्रियाताई होते, म्हणजे सगळे सर्व हा फाउंडेशनचा कार्यक्रम आणि एक आरोग्य संदर्भातला असल्यामुळे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये पुढे काय करता आरोग्य. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर एक प्रायमरी स्टेशन असतात आपले 23 ते 24 प्रायमरी स्टेशन असतात. त्या प्रायमरी स्टेशन मध्ये आपण त्यांचं म्हणजे जर त्याला काही
वेदना असतील किंवा काय असेल तर त्याला आपण तिथे डॉक्टरची त्याला प्रिस्क्रिप्शन देऊन त्याला आपण तिथे औषधोपचार तर करतोच करतो. ओके. पण समजा त्याला हार्टचा प्रॉब्लेम असेल तर 2D एकोची टेस्ट करायला लागते, ह्या ज्या सर्व टेस्ट करायला लागते. ओके. डोळ्यांचा असेल किंवा त्याच्या रीती चेकिंग असतं, गुडघा दुखत असेल तर ते एक्सरे असेल, MRI असेल, सिटी स्कॅन असेल, ह्या सर्व गोष्टी आपण त्या प्रायमरी ठिकाणी त्यांना देऊन त्यांची एक फाईल रेडी करतो. ओके. मग ज्या दिवशी मेन आरोग्य शिबिर असतं त्या दिवशी ती फाईल घेऊन तो डॉक्टरकडे जातो. म्हणजे आपल्याकडे तिथे सगळे जगविख्यात डॉक्टर्स तिथे असतात. म्हणजे मुंबईतून, पुण्यातून आणि सर्व महाराष्ट्रातून तिथे चांगले जगविख्यात डॉक्टर म्हणजे पद्मभूषण, पद्मभूषण वाले डॉक्टर देखील म्हणजे रणजित जगताप असतील, पांडा सर असतील, असे सर्व डॉक्टर्स तिथे उपस्थित असतात. तिथे गेल्यानंतर ती जर पूर्ण फाईल रेडी असेल तर त्याला तिथल्या तिथे ते त्यांना सोल्युशन मिळून डायग्नोसिस करायला सोपं होऊन जातं. आणि डायग्नोसिस केल्यावरती त्याला हवं असेल तर औषधोपचार त्याला आपण तिथे देतो, त्याला सजेशन हवे असेल सजेशन देतो, आणि जर त्याला ऑपरेशन सांगितलं असेल तर ते आपण ते नोंदवून ठेवतो. ओके. आणि त्या पुढच्या 2 महिन्यामध्ये ते ऑपरेशन्स मोफत कशा पद्धतीने करता येईल, म्हणजे सरकारी योजनेमध्ये बसतोय का तर सरकारी योजनेमध्ये बसवून, नसेल तर समजा CSR च्या माध्यमातून काही फंड हे करून किंवा सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून असं करून आपण ते ऑपरेशन देखील मोफत करायचं. तुमचं आम्ही जेव्हा बसमध्ये फिरतो किंवा बसच्या पाठीमागे पाहतो ते स्कॉलरशिप देण्यासाठीची तुम्ही जाहिरात तुम्ही केलेली असते. लोक म्हणजे आपला पैसा वाचवतात आणि तुम्ही मात्र स्कॉलरशिप देण्यासाठी जाहिरात करतात, तर कसा रिस्पॉन्स मिळतो त्याला? उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. पुणे हे कायम ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हणाले किंवा विद्यानगरी म्हणून संबोधलं जातं. अनेक विद्यार्थी इथे असतात. पुण्यातले देखील भरपूर विद्यार्थी इथे आहेत. 5वी आणि 8वीची जी स्कॉलरशिप आहे तर त्या स्कॉलरशिपमध्ये काही थोड्या मार्कांनी ज्याची स्कॉलरशिप हुकलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये म्हणून त्यांना प्रोत्साहनपर आपण स्कॉलरशिप देतो. ओके. प्लस म्हणजे 10वी 12वी आता काय महानगरपालिकेच्या आणि विविध ह्याच्या स्कीम्स आहेत की त्याच्यामध्ये त्यांना स्कॉलरशिप मिळते. तर ते सोडून जे 11-12 असेल किंवा BCom, BA, इंजिनिअरिंग, फार्मसी कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही करत असाल आणि तुम्हाला 75% पेक्षा अबोव्ह मार्क्स असतील आणि त्यांचं उत्पन्नाचा दाखला वगैरे हे थोडंसं ह्याच्यामध्ये चेक करून तर आपण त्यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतो विद्यार्थ्यांसाठी. हा किती वर्षापासून उपक्रम सगळा? हा 2 वर्ष झाले हा उपक्रम. कसा रिस्पॉन्स मिळतो त्याला? उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. नागरिक येतात, आपण त्यांचं 3 जणांचा पॅनल आहे. 3 जणांच्या पॅनलमध्ये आपण त्यांचे इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग आपण त्यांना सिलेक्ट करून त्यांना स्कॉलरशिप देतो. म्हणजे ही स्कॉलरशिप आहे, ही मदत असं नाहीये. स्कॉलरशिप म्हणजे त्याला जो घेतोय ते ही ऑल्सो नोज इट. आणि मला सांगायला अनुभव म्हणजे फार आनंद होईल की लास्ट इयर इंजिनिअरिंगला जो विद्यार्थी होता त्याला आम्ही स्कॉलरशिप तेव्हा दिली, म्हणजे पहिल्या वर्षी जी दिली. 2nd इयरला त्यांनी त्याच्या पगारातला पहिला महिन्याचा पगार जो होता त्यातले 25,000 रुपये त्यांनी आम्हाला दिले की बाबा ह्या पुढच्या स्कॉलरशिप मध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणून घे. म्हणजे ही जी एक मोमेंट होती ही एक फार एक सुखद धक्का होता की ही इन्व्हॉल्वमेंट ही जाती लोक चळवळ म्हणून ते पुढे आले. एक तुम्ही असं का आणखीन एक करता की स्पर्धा घेता छोट्या मुलांसाठी, त्याचा रिस्पॉन्स कसा असतो? आता आपण जर पाहिलं सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण विविध स्पर्धा घेत असतो. पुणे आयडॉल म्हणून एक आपली गायन स्पर्धा आहे. ती गायन स्पर्धा तर ऑलमोस्ट 24 वर्ष झाली आपण सातत्याने ती दरवर्षी घेत होतो. म्हणजे गायक कलाकारांना एक ज्ञानाचं व्यासपीठ देण्यासाठी म्हणून ती स्पर्धा सुरू केली. बरोबर. सांगायला मला आनंद होतो की आपण ही 2003 साली जेव्हा ही स्पर्धा सुरू केली आणि 2004 साली पुणे इंडियन आयडॉल सुरू झालं. त्याच्या अगोदर 1 वर्ष आपण पुणे आयडॉल सुरू केलेली होती आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. लहान मुलांसाठी देखील आपण विविध म्हणजे विनायकी क्रीडा महोत्सवमध्ये त्यामध्ये विविध गेम्स वगैरे असतात. म्हणजे क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, व्हॉलीबॉल असेल, चेस असेल, टेनिस असेल, असे सगळे विविध स्पर्धा घेतो. पण त्या घेत असताना देखील नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे जे त्याला पॅरामीटर्स असतात ती सगळी सुखसुविधा देऊन त्याच्यामध्ये आपण ते विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. म्हणजे समजा बॉक्सिंग असेल तर त्याच्यावरती जे पंचिंग आहे किंवा डिजिटल स्कोर कार्ड आहे तर त्या पद्धतीनेच तिथे पूर्ण मॉनिटरिंग होतं की जो खेळाडू जेव्हा पुढे खेळायला जाईल तर त्याला तो वातावरणाशी अनुरूप अनुभव तसा तो मिळता पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की तुम्ही तुमचा वडिलांचा वारसा काँग्रेसचा, आधी शिवसेनेचा, तुम्ही आता भाजपमध्ये असं काय आम्ही जो तो पाहतो भाजपकडे जातो, भाजपकडे उमेदवारी मागतो, असं काय भाजपमध्ये नक्की? भाजपमध्ये म्हणजे राष्ट्रप्रथम ही जी संकल्पना आहे आणि विकसित
भारताचं जे स्वप्न आहे, जे मोदी साहेबांनी दाखवलेलं आहे, डेव्हलपमेंट जो आहे हाच एक महत्वाचा विषय आहे. आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे ह्याच्याकडे पाहून आता पुण्याचे आमचे खासदार आहेत, जे आता केंद्रीय मंत्री देखील आहेत, मुरली अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, सिद्धार्थदादा शिरोळे असतील, एक ही चेनच आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की राष्ट्र आहे, महाराष्ट्र आहे, तर प्रभाग आणि पुणे देखील त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करायला हवं. तर त्या अनुषंगाने भाजपतून आता जे महापालिकेतलं असं म्हणतात की नाही नाही, हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला तिकिटाचा शब्द दिलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे, म्हणून तुम्ही एवढी तयारी करता, हे खरं आहे का? नाही, माझी हे तिकीट किंवा हा एक माध्यम, मी म्हटलं ना, हे लोकांचं काम करण्यासाठीच एक हे माध्यम झालं. बरं, माझं काम 12 महिने 24 तास चालूच आहे. म्हणजे मी नागरिकांमध्ये विविध योजना घेऊन असेल किंवा विविध स्पर्धांमध्ये असेल किंवा विविध त्यांच्या अडीअडचणीला उभा राहणारा व्यक्ती म्हणून हे मी असेल, माझे कुटुंबीय असेल, हे कायम त्यामध्ये आहोतच. हे इलेक्शन हे फक्त माध्यम आहे, इलेक्शन हे फक्त माध्यम आहे. तर हे होते सनी निमन. सनीजी, तुमच्या पुढच्या वाटचाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक सुशिक्षित युवक पुणे महापालिकेमध्ये दिसला तर पुणेकरांना देखील आनंद होईल, अशा शुभेच्छांचा थांबूया. थँक्यू. येस. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.